चालू आहे। आजच्या या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजय मुंडे सर एक उत्साही प्रसन्न नेतृत्व उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले। मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शनपर विचार प्रगट करावेत। चांदा कृषी महोत्सवाच्या निमित्तानं चांदा ॲग्रोचं ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपल्या या चंद्रपूरमध्ये आयोजन होत आहे, या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राज्याचे वन आणि संरक्षण सांस्कृतिक मंत्री आदरणीय सुधीरभाई मुनगंटीवार, या भागाचे विधिमंडळाचे सदस्य सन्माननीय किशोरजी जोरगेवार, खादी मंडळाचे सभापती सन्माननीय रवींद्रजी साठे, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विनयजी गोडा, या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जॉन्सनजी, ताडोबा फील्ड डायरेक्टर जितेंद्र रामागावकर, इथं उपस्थित सन्माननीय बांबू बोर्डाचे एमडी श्रीनिवासराव, या जिल्ह्याचे कृषी अधिकारी शंकररावजी तोटावार, या ठिकाणी आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रीतीताई हिरळकर, उपस्थित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजीवजी कक्कड, नितीनजी बरारकर, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हरीशजी शर्मा, सन्माननीय देवरावजी भोंगळे, राहुलजी फावडे, अनिलजी डोंगरे, मुख्य वन संरक्षक सन्माननीय रामगावकर साहेब, आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय या जिल्ह्यातील विभागातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील सर्व अधिकारी आणि आजच्या या चांदा ॲग्रो 2024 कृषी महोत्सवाला इथं उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांनो, इथं उपस्थित भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मागच्या 150 दिवसात अनेक ठिकाणी कृषी महोत्सवाचं मला निमंत्रण आलं। अनेक ठिकाणी त्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला भाऊ मला जाताही आलं, पण कृषी मंत्री म्हणून महोत्सवाचा उद्घाटक या नात्यानं पहिल्यांदाच भाऊ आपण मला बोलवलं, त्याबद्दल मी मनस्वी आपले आभार मानतो। कारण उद्घाटक आणि कृषी मंत्री म्हणून माझा कृषी महोत्सवाचा हा पहिलाच कार्यक्रम। खरं तर काल मुंबईत होतो, मुंबईत असताना आज सहजासहजी कॅबिनेट असते
आणि कॅबिनेटमुळे येता येईल का नाही हा प्रश्न माझ्या आणि सुधीर भाऊंच्या मनामध्ये एकाच वेळेला आला. आणि एखाद्या वडिलकीच्या आधाराने असं म्हणावं आणि एक सेकंदामध्ये आपल्या मनातली चिंता दूर करावी. मला भाऊनी सांगितलं, धनंजय त्याची तू चिंता करू नकोस, पुढे काय झालं हे मला माहित नाही, पण आज कॅबिनेट नसल्यामुळं मुंबईहून आजच्या या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला आणि त्यातले त्यात भाऊंनी उद्घाटक म्हणून निमंत्रित केलेल्या या कृषी महोत्सवाला मी आलो विमानाने. जाणार गाडीने परळीला 700 किलोमीटर. आजचा हा महोत्सव अभूतपूर्व आहे. या महोत्सवाच्या बाबतीत मी बोलेल, पण मुळात या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला येत असताना मी माझ्या राजकीय जीवनातील अनेक प्रसंगाचं सिंहावलोकन करत होतो. आणि ते सिंहावलोकन करत असताना अनेक माझ्या आयुष्यातल्या संकटाच्या काळात संकटमोचक म्हणून ज्यांचं वर्णन करावं त्यातले सर्वात सुरुवातीच्या माझ्या राजकीय जीवनातील संकटमोचक म्हणून सुधीर भाऊ आपण आहोत. त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थानं मी आज इथं आलो. खरं तर माझं आणि सुधीर भाऊंचं एक आगळं वेगळं नातं हे चंद्रपूरला कदाचित माहित नसेल. आज या चंद्रपूरच्या मातीत येऊन मला सांगायचं होतं आणि या उद्घाटक म्हणून येण्याच्या पलीकडे उत्साह जर कुठला होता तर तो उत्साह होता जो इथे आला. माझ्या जीवनात मला कधी माहित नव्हतं की राजकारणामध्ये मला अशी संधी मिळेल की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सुधीर भाऊ होते त्याच वेळेस मला युवा मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळेल आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल. आणि आता ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये सुद्धा मला असं कधी वाटलं नव्हतं की सुधीर भाऊंचा मी ज्युनियर त्यांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसायची संधी मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. तसा योगही दुरान्वय कुठं नव्हता. पण कदाचित भगवंताला माझं आणि सुधीर भाऊंचं नातं काय हे आम्हा दोघांना कळण्यापेक्षा त्याला काहीतरी वेगळं कळालं म्हणून आजचा प्रसंग सुधीर भाऊ या ठिकाणी माझ्या जीवनात आला. माझ्यामध्ये आणि सुधीर भाऊंमध्ये 1, 2, 3 गोष्टीचं साम्य आहे. ते शिवभक्त आहेत. शिवभक्ताची ऊर्जा त्यांच्यात आहे. मीही शिवभक्त आणि मीही 12 ज्योतिर्लिंगाच्या पंचम द्वादश परळी वैद्यनाथाच्या माथीत जन्माला आलेलो आहे. या शिवभक्ताच्या ऊर्जा स्तोत्राचं हे एक आगळं वेगळं पहिलं आमचं नातं आहे. दुसरं नातं असं आहे की कधी कधी मला विचार करत होतो विधिमंडळाच्या सुरुवातीच्या काळात एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस विधिमंडळाचं काम करत पाहिला आम्ही विधिमंडळात जायचो. ज्या तडफेनी सुधीर भाऊ विधिमंडळामध्ये या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून मांडत होते माझ्या मनात विचार येत होता की नेमकी ही ऊर्जा भाऊंच्यातून कुठून येते की इतके तास त्याच ऊर्जेतून त्याच तडफेतून सामान्य माणसाचे प्रश्न राज्याच्या सार्वभौम सभागृहात मांडणं. इथं आल्यावर कळतं
की ही सर्व अर्थानं शिवभक्तीची तर ऊर्जा आहेच, या भूमीच्या आतही ऊर्जा आहे आणि या भूमीच्या वर ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. आणि एवढ्या सगळ्या ऊर्जा देणाऱ्या गोष्टी असतील तर त्या व्यक्तीत सामान्य माणसाच्या प्रश्नाची जबाबदारी घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना तेवढी ऊर्जा आलीच पाहिजे. याचं हे दुसरं कारण आहे की ऊर्जा निर्मिती चंद्रपूरला पण होते आणि ऊर्जा निर्मिती ही परळी वैद्यनाथाला सुद्धा होते. एक आगळं वेगळं ऊर्जेचं एक नातं आहे. तिसरं एक नातं आहे की तर भूवर्गामध्ये कोळसा आहे, तोच कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. त्याच्यामुळे इथल्या ऊर्जा केंद्राला कधी शटडाऊन करायची वेळ येत नाही. पण चंद्रपूरचा कोळसा आमच्या ऊर्जा निर्मिती केंद्राला जर कमी पडला तर आम्हाला मात्र शटडाऊन व्हावं लागतं. म्हणजे कुठंतरी आमच्या ऊर्जाचं स्रोत सुद्धा या चंद्रपूरच्या मातीशी जोडलं गेलेलं आहे, हे मला विसरता येणार नाही. हे असं आगळं वेगळं नातं आहे. मी कदाचित आज ज्या जबाबदारीवर बसलोय, माझ्या जीवनात ही जबाबदारी आली नसती. कदाचित आज सामाजिक राजकीय काम करत असताना एक चांगला कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जी चर्चा होते, ती चर्चा होत असताना जीवनामध्ये विधिमंडळाच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणामध्ये जर विधान परिषदेच्या उमेदवारी कुणी माझी जाहीर केली असेल, अनेक विरोध असताना, तर तो विरोध आपल्या छातीवर झेलून सुधीर भाऊंनी धनंजय मुंडेला उमेदवारी दिली. म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या समोर उभा आहे. निवडणूक कशी जिंकलो ही यापूर्वी मी अनेक भाषणात सांगितलं, पण कदाचित ही संधी दिली नसती तर सुधीर भाऊ सारखीच ऊर्जा माझ्यातही आलीच नसती. हा एक आगळा वेगळा नात्याचा प्रसंग. म्हणून आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं हे माझं आणि भाऊंचं एक आगळं वेगळं नातं आहे. हे भावनिक आहे, हे मातीशी जुडलेलं आहे, हे कर्तृत्वाशी जुडलेलं आहे, विचाराशी जुडलेलं आहे, कामाशी जुडलेलं आहे. पण हे याचमुळं आज मी उद्घाटना करण्यापेक्षा या कृषी महोत्सवाचं हे वर्णन करण्याच्या जास्त आनंद वाटतो. हे प्रामाणिकपणानं आपल्या सर्वांच्या समोर जाहीरपणानं कबूल करतो. कारण असा प्रसंग यापूर्वी माझ्या जीवनात सुधीर भाऊंच्या कार्यक्रमाला कधी आला नाही. यापूर्वी एकदा संबंध आला तो स्वर्गीय मुंडे साहेबांनी चांद्यापासून बांद्यापर्यंतची जी यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा एक सावलीसारखा संरक्षण करता म्हणून सोबत होतो. त्यावेळेस आलो. तो प्रसंग आणि आजचा प्रसंग, आजही तो संबंध काळ माझ्या स्मरणात आहे. भाऊ, खऱ्या अर्थानं आजचा दिवस भाऊनी का निवडला मला माहित. विचार करून निवडला असेल, कदाचित विचार न करता निवडला असेल, तर हा योगायोग म्हणा की आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि भारतातील स्त्रीवादाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा 193वी जयंती आहे. आणि खऱ्या अर्थानं आमचं शेवटचं नातं आणि पहिल्या अर्थानं मी सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळं आणि आजचा प्रसंग पूर्वी असल्यामुळं अल्पकाळ मिळाला. पण तेच मंत्रालय सांभाळत असताना सुद्धा मी माझं भाग्य समजतो. त्यामुळं आजच्या दृष्टीनं
माझा दिवस ह्या आजच्या दिवशी माझ्या दृष्टीनं अतिशय वेगळा आहे आणि या निमित्तानं आपण सर्वजण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचाराशी नतमस्तक होऊ हीच खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या सर्वांकडून आदरांजली असेल. मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आज आपण ज्यांच्या जयंतीचा उल्लेख केला, ज्यांच्या स्त्रीवादी जननी म्हणून आपण या ठिकाणी उल्लेख करू, ज्यांना क्रांती ज्योती म्हणतो, त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला मिळावं आणि त्या नाव मिळेपर्यंत ज्या तडफेनं, ज्या चिकाटीनं सुधीर भाऊ आपण सरकारशी त्यावेळेस भांडत होता, त्या तडफेच्या, त्या चिकाटीच्या आणि त्या चिवाटीला सुद्धा या ठिकाणी मी आज या निमित्तानं आपलेही आभार मानतो की सिंहाचा वाटा सावित्रीबाई फुलेंचा नाव पुणे विद्यापीठाला लागण्यासाठी ही इतिहासात नोंद आहे. मी वेगळं काही सांगत नाही, ही इतिहासात झालेली नोंद आहे. म्हणून आजच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाईंच्या या दोन्हीही लेकरांच्या वतीनं त्यांच्या विचारास आम्ही दोघंही या ठिकाणी नतमस्तक होतो. गोंड राजा बल्लाळ शाह यांनी 13व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस या गोंड राज्याची राजधानी होतं. आता त्यावेळेस राजधानी होता असं म्हणण्याची वेळ नाही, पण आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज चंद्रपूर हे महाराष्ट्राचं प्रवेशाचं द्वार आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आज चंद्रपूरमध्ये उच्च प्रतीचा कोळसा मिळतो. हे काळ्या सोन्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. या परिसरात औषधिक ऊर्जा केंद्र आहे, त्यामुळे सबंध ही ऊर्जा महाराष्ट्राला मिळते. या ऊर्जेच्या बाबतीत सुधीर भाऊंमध्ये आजही ऊर्जा आहे. म्हणजे मी सुधीर भाऊंचं अनेकदा काम पाहिलं विधिमंडळातलं. असा काम करणारा लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत माझ्या जीवनात पाहिला नाही. आमदार असताना भलेही सरकारमध्ये पद नसेल, विरोधी पक्षाचे आमदार असतील, मधल्या काळात 2.5 वर्षात मी मंत्री सामाजिक न्याय विभागाचा होतो आणि ते ज्येष्ठ लोकप्रतिनिधी विधिमंडळात होते. ज्यावेळेस त्यांना पत्र यायचे, त्यांनी पत्र कुठल्या मंत्र्याला पाठवायचे एका कामाच्या बाबतीत, त्याचं उत्तर जर वेळेत आलं नाही तर स्मरण क्रमांक 1 दुसरं पत्र जाणार, स्मरण क्रमांक 2 तिसरं पत्र जाणार. एका मंत्र्याकडे इतक्या वेळेस पत्र जाते, स्मरण करत करत की त्या मंत्र्याला अशी काळजी वाटते की आता जर आपण सुधीर भाऊंच्या पत्राचं स्मरण नाही ठेवलं तर या पत्रामुळं आपल्याला विस्मरण होईल. त्याच्या अगोदर या पत्राच्या बाबतीत अगोदरच निकाली प्रकरण भाऊचं काढावं. एवढ्या चिकाटीचा लोकप्रतिनिधी मी माझ्या जीवनात पाहिला नाही. म्हणून आज एक प्रसंग मला सांगायचा. तो प्रसंग असा आहे की एखाद्याच्या बाबतीमध्ये जाणीव ठेवणं आणि ती जाणीव काम करत असताना विरोधी पक्षात आणि सत्ता पक्षामध्ये आणि पुन्हा आपण सत्ता पक्षात आल्यानंतर ज्या विरोधी पक्षातल्या माणसाने आपल्याला मदत केली आहे त्याला मदत करणं, हा जो गुणधर्म आहे, हा जो स्वभाव आहे, तो स्वभाव सुधीर भाऊंचा आहे. आणि तो स्वभाव असा आहे की एकदा मला हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेला किस्सा. ते राज्याचे वित्तमंत्री होते, सुधीर भाऊ विरोधी पक्षात होते आणि त्यांनी मागणी केली की चंद्रपूरसाठी 3.5 कोटी रुपयाच्या सभागृहाची. पक्ष वेगळा,
संघर्ष वेगळा. पण तत्कालीन वित्तमंत्री म्हणून सुनील तटकरे साहेबांनी 3.5 कोटी रुपयाचं सभागृह सुधीर भाऊंच्या प्रेमापोटी या ठिकाणी दिलं. पुन्हा नियती कशी फिरती बघा. सुधीर भाऊ या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री झाले. एखाद्याची परतफेड कशी करायची तर न मागता सुधीर भाऊ तुम्ही त्यावेळेस सुनील तटकरे साहेबांना 5 कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघात सभागृहासाठी दिले आणि स्वतःच्या हस्ताक्षराने आपण पत्र लिहिलं. तो प्रसंग मला सांगितलाय हे तुम्ही आहात. म्हणून आजच्या प्रसंगी मला या शेतकरी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं, पशु प्रदर्शनाच्या निमित्तानं कृषी मंत्री म्हणून आपल्याला एवढाच विश्वास द्यायचा की जग बदललंय. हे जग बदलत असताना मी एक शेतकरी, मी आज शेतकऱ्याचा पोरगा आहे. सर्वाधिक शेतकऱ्याचे संकट मी जेवढे पाहिलेत, सर्वाधिक जीवनामध्ये जेवढे मी आंदोलन शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या भावासाठी केलेत तेवढे मला नाही वाटत अनेकांनी केले असतील. पण एवढ्या कमी वयात, एवढ्या कमी काळात एवढी मोठी आंदोलनं आणि अशा आंदोलनकर्त्याला, शेतकऱ्यांच्या प्रती आंदोलनकर्त्याला कृषी विभागाची जबाबदारी येणं हे म्हणजे जेवढं आनंद देणार आहे तेवढंच जबाबदारी वाढवणारं सुद्धा आहे. त्यामुळे हे विसरू शकत नाही. आज जग बदललंय. माझ्या चंद्रपूर आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना सुद्धा हात जोडून कळकळीची विनंती आहे कृषी मंत्री म्हणून की आपण सुद्धा शेतीकडे आता आपली परंपरागत काम करायची आणि काळ्या मातीची सेवा करायची आहे म्हणून नाही तर इथून पुढच्या काळात या 21व्या शतकामध्ये आपली शेती आपल्याला व्यवसाय म्हणून स्वीकारावी लागेल. आणि सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर काय, आता भाषणात सांगितलं तुम्ही एका बैठकीचा विषय 365 दिवसाच्या नियोजनाचा भाऊ, की शेतकऱ्याला जात नाही, शेतकऱ्याला धर्म नाही, शेतकऱ्याला कुठला पक्ष नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, एकमेव जगाच्या पाठीवर हा लाखाचा पोशिंदा आहे. पण आपला व्यवसाय उघड्या आभाळाखाली करणारा जर कोण असेल तर ती फक्त एकमेव शेतकऱ्याची जात आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या जातीला कृषी विभागाने काय आणि सरकारने काय जेवढं काय देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की यापूर्वी या देशात अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय झाले असतील. पण एक ऐतिहासिक निर्णय, भलेही त्या रकमेतून किती काय ह्याची चर्चा होऊ शकते, याच्यावर मतांतर होऊ शकतात, पण हा शेतकरी कधीच विसरू शकत नाही की शेतकऱ्याच्या या संकटाच्या अशा काळामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी पीएम किसान सन्मान योजनेतून वर्षाला 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला. भलेही रक्कम 6,000 असेल, पण आजही शेतकऱ्यांच्या साठी फिरत असताना कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस शेतकरी बांधवांना आम्ही विचारतो तर ते म्हणतात आमचे हे पैसे आमच्या खात्यावर आले, ते पीएम किसान सन्मान म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते मोदींचे पैसे आले म्हणून तो शेतकरी चर्चा करतो. आणि अति अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ती एक जीवन जगण्याची संधी आहे, संकट झेलण्याची संधी आहे. ती फार मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नाही हे मान्य करतो. पण या योजनेला पूरक, या योजनेची प्रेरणा घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसांनी याच योजनेची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात आणली आणि 6,000 ते आणि 6,000 राज्याचे असे 12,000 वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचा निर्णय करण्यात आला. 97 लाख आपल्या राज्यातले पात्र शेतकरी आहेत. मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय की पहिला हप्ता या राज्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा कृषी विभागाचा 85 लाख शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला. आणि उर्वरित जे लाभार्थी पोर्टलवर दिसतात पण मिळत नाही, यांच्या KYC पासून सगळे विशेष ड्राईव्ह करून आम्ही येणारा दुसरा हप्ता सुद्धा 97 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू
हा विश्वास मी या निमित्तानं देतो. आज या विदर्भाच्या मातीत येत असताना, या गोंडराजाच्या भूमीत येत असताना मला सांगायला अभिमान वाटतो. आज सकाळी एका एफपीओच्या मालकाने आमचं स्वागत केलं, एक निवेदन दिलं आणि निवेदन देताना सांगितलं की माझी एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं टर्नओव्हर 50 कोटी आहे. मी सांगितलं की आपण काय काय करता. ते म्हणले आम्ही कापूस खरेदीपासून जिनिंग पासून प्रेसिंग पर्यंत करतो, सोयाबीनही करतो, हरभराही करतो. पण या एफपीओला स्मार्ट योजनेतून असेल नाही तर पंजाब नाही तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून असेल. ज्या ठिकाणी या विदर्भाला आणि मराठवाड्याला ते मागासले म्हणून ओळखला जातात त्यांना कॅप लागायची की 50 एफपीओ पेक्षा जास्त निधी द्यायचा नाही. आज सांगायला अभिमान वाटतो की अशा एफपीओची विदर्भ आणि मराठवाड्याची कॅप आपण काढली. आता मागल त्याला एफपीओ द्यायचे आणि त्याला मदत करायचा निर्णय हा या ठिकाणी जागतिक बँकेने मान्य केला. ज्या जागतिक बँकेच्या निधीवर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवतो. योगायोग बघा, मला माहित नाही नियती काय. ज्या वेळेस जागतिक बँकेच्या समोर चर्चा करत होतो आणि केंद्र आणि जागतिक बँकेच्या संबंधामध्ये जे अधिकारी म्हणून काम करणारे सीईओ आहेत ते प्रवीण परदेशी आहेत. आमची बैठक झाली, जागतिक बँकेने हे मान्य केलं. पण मी म्हणलं की एवढा सगळ्या एफपीओ आपण करतोय, जाळं निर्माण करतोय, शेतकऱ्यांचं धान्य घेतोय, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय करणार. तर ते म्हणले धनंजय मी तुला विश्वास देतो की 1 महिन्याच्या आत आपण कृषी विभाग म्हणून जागतिक बँकेसोबत बसत असताना या देशातील नामांकित अमेझॉन पासून, डीमार्ट पासून, पतंजली पासून, बिग बाजार पासून, नेचर बास्केट पासून जेवढ्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांसोबत महाराष्ट्राचा हा कृषी विभाग शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिला जाईल आणि त्याला योग्य भाव मिळाला जाईल याचा करार 29 तारखेला पहिली बैठक. आत्ताच फोन आला भाऊ. योगायोग बघा, म्हणजे तुमची आणि माझी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रती जी भावना आहे ती देवाने ऐकली आणि 29 तारीख बैठकीचा निर्णय झाला आणि त्या दिवशी हा निर्णय होणार आहे. अरे जग आज हातात आलाय. एका गॅजेट मध्ये जगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. 5 वर्षाच्या हवामानाचा अंदाज आम्ही सांगू शकतो. एवढा टेक्निक जर पुढे गेला असेल तर माझ्यासारखा 21व्या शतकातला शेतकरी माझ्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी पिकाचे अंदाज सांगू शकत नाही भावाचे, तर माझ्यासारखा करंटा मीच. म्हणून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की अनेक योजना देत असताना येणाऱ्या काळात तुम्ही पेरलेल्या आणि उगवल्यानंतर बाजारात येत असताना त्याचा भाव निश्चित काय असेल आणि यावर्षी काय पीक घेतला असेल, जसं हवामानाचा अंदाज दिला जातो तसा भावाचा अंदाज सुद्धा संबंध महाराष्ट्रात हे कृषी विभाग दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या निमित्तानं आज देतो. आज हे कृती प्रदर्शन भरवलंय. भाऊंचा कार्यक्रम साधा सुद्धा नसतो. परवा दिवशी क्रीडाचा कार्यक्रम झाला, आज कृषीचा आहे. एक अधिकार किती असतो बघा. मी कृषी विभागाचा मंत्री आहे, काय निर्णय घ्यायचे अधिकार मला आहेत. भाऊ वन विभागाचे मंत्री आहेत, सर्वस्वी निर्णय घ्यायचे अधिकार त्यांना आहेत. त्यांच्याशिवाय कुठला निर्णय होत नाही. पण अधिकार असा वाटला पाहिजे की भले कृषी मंत्री धनंजय असला तर माझी एक इच्छा आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फळभाज्यांसाठी संशोधन केंद्र उभं राहायला पाहिजे. ते संशोधन केंद्राची मागणी भाऊनी करावी आणि एमसीआरच्या बैठकीत ती मी बघावी ना. मला त्यांनी तोंडी सांगितलं, माझ्या परस्पर अधिकारवाणीनं ते आपण मान्य केलं. आज 6 वाजेपर्यंत संध्याकाळी मी मंजुरी पत्र घेऊन आलो. मी व्हॉट्सअपवर दाखवलंय. त्याच्याशिवाय सुधीर भाऊला विश्वास बसत नाही. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. वित्त विभागाकडे पाहिलंय, संध्याकाळपर्यंत आपल्या या मागणी मान्य झालेली आहे. आणि चंद्रपूरला आजच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं भाऊंच्या साक्षीनं
आणि या जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक सर्वांच्या साक्षीनं सांगतो की अतिशय चांगलं आणि भव्य असा भाजीपाला संशोधन केंद्र या चंद्रपूर जिल्ह्याचं मंजूर झालंय. आणि भाऊ याला लागतील तेवढी पैसे मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी, कारण मी जेवढा जवळ भाऊच्या आहे तेवढाच दादांच्या पण आहे. म्हणजे सगळे भाऊ, ज्यांना ज्यांना भाऊ म्हणलं जातं ते सगळे आहे, आणि जेवढ्यांना दादा म्हटलं जातं त्यांच्या पण आहे. योगायोग आहे. आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे भगवंत आपलं कधी वाईट करत नसतो. पण आज मी काहीतरी घेऊन आलो आहे. नुसतं या महोत्सवाचं उद्घाटन करायला नाही, भाऊंची आपल्या जिल्ह्याच्या प्रती, आपल्या मातीच्या प्रती जी इमानदारी आहे, त्या इमानदारीतून जी त्यांनी मागणी केली आहे, ती मागणी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं, हा त्यांच्या तालमीत काम करणारा एक कार्यकर्ता आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आलाय. आणि ते मंजूर झालंय आपल्या सर्वांच्या साक्षीने या निमित्तानं सांगतो. आज या ठिकाणी कधी पीएम किसान, पीएम पीक विमा, प्रधानमंत्री पीक फसल विमाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो. या देशातलं पहिलं राज्य आहे. पीक विमा लागू पूर्वी नव्हता, मला माहिती आहे. 98ला भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेसच्या श्रद्धेय अटलजींनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीचा घेतला, लागू झाला. पण पीक विमा लागू होत असताना शेतकऱ्याला मात्र शेतकऱ्याचा हिस्सा भरावा लागायचा. या वर्षी अर्थसंकल्प मांडत असताना या विदर्भाचे पुत्र आणि तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी निर्णय केला की इथून पुढे शेतकऱ्याला पीएम किसान विम्याच्या योजनेच्या बाबतीत स्वतःचा हिस्सा भरायची गरज नाही. त्यांनी फक्त रुपया द्यायचा, बाकी शेतकऱ्याचे हिस्साचे पैसे हे कृषी विभागाने घेतले. आणि भाऊ अभिमानानं सांगावं असं वाटतं की देशात इतिहास घडला आणि पहिल्यांदा या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी यात भाग घेतला. म्हणून अशा अनेक योजना आहेत, सर्व दूर कवच आहे. आज पशुसंवर्धन प्रदर्शन आहे, या बाबतीतही आपण मोठे निर्णय घेतलेत. अनेक योजनेचा फायदा या ठिकाणी होतोय. मी आज ट्रॅक्टरच्या चाव्या फोटोत दाखवायच्या, त्या मी शेतकऱ्यांना देत असताना मी अशा ट्रॅक्टरच्या चाव्या 150 दिवसात 250 ट्रॅक्टर दिले असते चाव्या, असं वाटप करताना मी प्रत्येकाला विचारायचो की बाबा हे ट्रॅक्टर तुला जमीन किती आहे. मला एक अनुभव आला. एका जिल्ह्यात भाऊ एक शेतकरी म्हणला, ट्रॅक्टरची चावी घेताना मी त्याला विचारलं तुला जमीन किती आहे, ते मला 5 एकर. म्हणलं हे ट्रॅक्टरचं तू 5 एकरात काय करणार वर्षभर. काय नाही म्हणला, 5 एकरामध्ये काम करायचं आणि घरापुढे लावायचं. म्हणलं दुसऱ्याला देणार नाही. म्हणलं असं कसं जमायचं. योजनेचा लाभ आपण सगळ्यांना देऊ शकत नाही, प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर देऊ शकत नाही, प्रत्येक शेतकऱ्याला यांत्रिकीकरण शकत नाही. पण 2 गोष्टीचा विश्वास देतो की यांत्रिकीकरणासाठी हा कृषी विभाग कमीही पडणार नाही. आणि इथून पुढचा काळ हा ट्रॅक्टरचा जरी असला, यांत्रिकीकरणाचा जरी असला, तरी ड्रोन टेक्नॉलॉजीचा आहे. आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सर्वाधिक फायदा केंद्र सरकार जर कुठल्या राज्याला देणार आहे तर हे महाराष्ट्राला देणार आहे. आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सुद्धा आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून वापरण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी सज्ज राहणं आवश्यक आहे. म्हणून ह्या सर्व व्यवस्था शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या लाखाच्या पोशिंदा जी प्रतिष्ठा 100 वर्षापूर्वी या शेतकऱ्याच्या जातीला होती, तीच प्रतिष्ठा या 21व्या शतकात या शेतकऱ्याच्या जातीला निर्माण करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान कृषी मंत्री म्हणून मी आज स्वीकारलंय. आणि आज अभिमानानं सुधीर भाऊच्या समोर सांगतो की ज्या वेळेस कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझी पूर्ण होईल त्यावेळेस समाधानानं शेतकरी म्हणेल की या काळात आमच्या शेती व्यवसाय म्हणून आम्ही स्वीकारला. आणि आम्ही आता परंपरागत शेती करत नाही, आम्ही व्यवसाय म्हणून बघतो, आम्ही नफा नुकसान बघतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एक आर्थिक क्रांती शेतकऱ्याच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही, हे या अभिमानानं सांगतो. आणि भाऊ प्रेमाने आपण मला बोलवलं, उद्घाटक म्हणून ही संधी दिलीत. आपलं कायम माझ्यावरती आधाराचा हात आहे.
आधाराची थाप आहे. अनेक थापा असतात, पण ही माझ्यासाठी आधाराची थाप आहे. आजचं उद्घाटन सुद्धा आधाराची थाप आहे. आजही माझ्या परळी वैद्यनाथाच्या नगरीमध्ये एक कोनशिला अशी कोरलेली आहे, जे विसरलो सांगायला, की आपण वित्तमंत्री असताना परळीला सुद्धा द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथाला 110 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. आज आपण भूमिपूजन केलेल्या त्या कामाचं 286 कोटी रुपयामध्ये सुधारित मान्यता घेऊन भाऊ काम चालू केलंय. आणि ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल, बाकी काही असेल, पण आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला असताल. आणि हा खऱ्या अर्थानं आमच्यातल्या नात्याचा आहे आणि हा आधार आहे. भाऊ, मला अभिमानानं वाटतं की तुमच्यासारख्याचा आधार आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. पण मी आता तुम्हाला काय मागू? कृषी मंत्री म्हणून तुमचं काहीतरी मनातून इच्छा होती, पण मी वन विभागात तुमच्याकडून काय मागू? मी संस्कृती विभागात तुमच्याकडून काय मागू? मी आज काही मागणार नाही, पण आज नक्कीच एवढं आहे की कायम तुम्ही आशीर्वाद द्या, बाकी सगळं होत राहील. आणि शेतकरी म्हणून आपले आशीर्वाद एक कृषी विभागाचा सगळ्यात तरुण कृषी मंत्री म्हणून काम करत असताना ठेवा. विश्वास देतो की आपल्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री या नात्यानं शेतकऱ्यांच्या मालाचा मोबदल्याचा जो विचार आपण प्रगट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आपलं हे नातं सुधीर भाऊंसोबतच नाही तर तमाम जनतेसोबतच आहे, ज्यानं आपल्याला इथे येण्यासाठी प्रेरित केलं. आमच्या भूमीला आपण ऊर्जा केंद्र म्हटलं, अगदी खरं आहे. म्हणूनच विकासाचा हा स्रोत आमच्याकडे वाहत आहे. खूप खूप धन्यवाद.